हॅलो आणि वेलकम आपल्या टेस्टच्या कट्ट्यामध्ये. तर आज आपण करणार आहोत आळूवडी. तर आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथं आपण मिक्सरमध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर टाकून हे सर्व आपण बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं घेतलेलं आहे पातेलं, त्यात टाकलेलं आहे 2 वाटी बेसन, वाटून घेतलेलं वाटणसुद्धा ह्याच्यात टाकून दिलेलं आहे. नंतर इथं टाकलेलं आहे आपण 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि तसंच अर्धा चमचा इथं आपण गरम मसाला पण त्यात टाकून दिलेला आहे. चिंच गुळाची कोळ पण ह्याच्यामध्ये आपण टाकून दिलेले आहे. त्यानंतर आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पण एक थिक बॅटर करून घेतलेलं आहे. इथं आपण आळूच्या पानांना लाटण्याच्या मदतीने हळूहळू असं लाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आळूच्या पानांवर केलेलं बॅटरचं सगळं मिक्सचर पसरून त्याच्यावर आपण तीळ टाकून दिलेलं आहे. दुसरं पान घेऊन आपण त्याच्याच अपोजिट डायरेक्शनमध्ये लावून तेच मेथड फॉलो करून 3 ते 4 लेअर करून घ्यायचे आहेत. परत इथं शेवटला आपण त्याच्यावर तीळ टाकून सगळी बाजूनी सील करून आपण त्याला परत एकदा इथं फोल्ड करून घेतलेलं आहे. फोल्ड करून झाल्यावर आपण आपलं कुकर 10 मिनटं आधीच प्रीहीट करायला ठेवून कुकरच्या भांड्याला खालून ऑइलनी ग्रीस करून आपण आपले सगळे वडे त्यामध्ये ठेवून अर्धा तास स्टीम करून आणि परत त्यानंतर अर्धा तास त्याला थंड करून असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. इथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आपल्या कट केलेल्या अळूवडीला एक एक करून तेलामध्ये सोडून दिलेलं आहे. त्यानंतर आपण त्याला अपसाईड डाऊन गोल्डन ब्राऊन फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर रेडी आहेत आपले क्रिस्पी क्रिस्पी अळूवडी. बाय.